नमस्कार शिक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टी पेपर 1 मध्ये सतत येणारा प्रश्न फासा ट्रिक्स पद्धतीने शिकणार आहोत। पहा, एक तुम्हाला घनाकृती फासा दिलेला आहे आणि तो 3 अवस्थेमध्ये दाखवलेला आहे आणि प्रश्न विचारला आहे एसच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल। तर हा प्रश्न सेकंदात कसा सोडवायचा पहा। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक ट्रिक वापरायची आहे। पहा, एक हॉस्पिटलचं चिन्ह काढून घ्यायचं आहे या पद्धतीने, एक हॉस्पिटलचं चिन्ह पहा, ठीक आहे, काढून घेतलं। आता त्यामध्ये काय करायचं, आपल्याला कोणते तरी 2 फासे घ्यायचे, त्यामध्ये एक अक्षर कॉमन असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे। पहा, क्यू इथं पण आहे, इथं पण आहे, टी इथं पण आहे, इथं पण आहे, त्यामुळे हे 2 घेऊन जमणार नाही। आता हे 2 घन घेऊयात आपण। टी कॉमन आहे, क्यू आहे का तिकडे, नाही, एस आहे का, नाही, त्यामुळे हे 2 घन आपण घेऊ शकतो। पहा, कॉमन काय आहे यामध्ये, टी आहे, काय आहे, टी, त्यामुळे टीला काय करायचं, मधोमध लिहून घ्यायचं आहे। टीला मधोमध लिहून घेतल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा घड्याळाच्या दिशेने काय करायचं आहे, या घनाकृतीमध्ये कोणता अक्षर येईल, घड्याळाच्या दिशेने टी नंतर क्यू, त्याला इथे लिहून घ्या। त्यानंतर क्यू नंतर कोणता अक्षर येईल, यस, त्याला इथे लिहून घेऊयात, घड्याळाच्या दिशेने जायचं आहे आपण पण। पहा, आता टी नंतर काय येईल, इथं पी आहे, त्यामुळे पी लिहून घेतलं। पी नंतर कोणतं अक्षर आहे, आर, त्यामुळे आर इथे लिहून घेऊया। आता कोणतं अक्षर राहिलं, पहा, टी आहे, आर, क्यू, एस, पी, तर याच्यामध्ये जर बघितलं आपण एक अक्षर कोणतं तरी राहिलेलं आहे ते इथं लिहून घ्यायचं, ठीक आहे। तर पी आहे का, आहे, टी, आर, एस, क्यू, त्याचबरोबर दुसरं अक्षर कोणतं आहे बघा, पी, क्यू, आर, एस, टी, यू, जे अक्षर तिथं दिलेलं नाही, दिसतच नाही, त्यामुळे आपण ओळीने जर विचार केला, क्रमाने जर अक्षर घेतली तर यू राहिलेला आहे, ठीक आहे। आता विचारला आहे प्रश्न यसच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल। तर यसच्या विरुद्ध पृष्ठावर विचारले, त्यामुळे काय करायचं, यस आणि आर, एक अक्षर सोडायचं, यसच्या विरुद्ध का कोणतं येणार अक्षर, आर अक्षर येणार आहे। तर याच पद्धतीने तुम्ही पीच्या विरुद्ध कोणतं अक्षर आहे ते सुद्धा सांगू शकता, क्यू येईल, आणि टीच्या विरुद्ध कोणतं अक्षर येईल, यू येईल। तर अशा ट्रिक्स पद्धतीने काही सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता। पाहूया अजून एक गेस प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। आता एका घनाकृतीचे 3 अवस्था दाखवलेल्या आहेत आणि पुन्हा सीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल असा प्रश्न विचारलेला आहे। तर आता काय करायचे आहे, आपली जी ट्रिक्स आहे तीच वापरायची आहे। या ठिकाणी पण हॉस्पिटलचं चिन्ह काढूनच घ्यायचं, ठीक आहे, काढून घेतलं। आता पहा, 2 घनाकृती ठोकळे असे घ्यायचे ज्यामध्ये एक कॉमन अक्षर असलं पाहिजे। इथे पण एफ आहे, इथं पण एफ आहे, ठीक आहे। इथं ई आहे का, नाही, इकडे सी आहे का, नाही, त्यामुळे ही 2 घनाकृती ठोकळे आपण घेऊयात। आता इथे काय करायचं, एफ हे अक्षर लिहून घ्यायचं मधोमध, कारण ते कॉमन आहे। एफ नंतर घड्याळाच्या उजव्या दिशेने, म्हणजे घड्याळाच्या जर बाजूने विचार केला तर ई अक्षर हे उजवीकडे येईल, त्यामुळे ईला इथं लिहून घ्यायचं। त्यानंतर सी आहे, त्यानंतर सी अक्षर घ्या, त्याचबरोबर एफ नंतर उजवीकडे कोण आहे, डी, डीच्या उजवीकडे ए, बी, सी, डी, ई, एफ, बी हे अक्षर राहत आहे। बीला आपण कुठेतरी लिहून घ्यायचं, इकडे, इकडे किंवा खाली, कुठेही एका ठिकाणी लिहून घ्यायचे, इथे लिहून घेतो मी बी। आता एक अक्षर सोडून आपल्याला जोडे लावायचे, ठीक आहे। तर इथं सीच्या विरुद्ध विचारलेलं आहे, त्यामुळे सीच्या विरुद्ध कोणतं अक्षर येईल, सीच्या विरुद्ध ए अक्षर येणार आहे। कोणतं अक्षर येणार आहे, ए, आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ए आहे। डीच्या विरुद्ध कोणतं अक्षर असेल, ई, एफच्या विरुद्ध बी। तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने या ट्रिक्स पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल। परीक्षेमध्ये वेळ वाचवायचा असेल तर ही पद्धत आपल्याला वापरलीच पाहिजे। प्रश्न क्रमांक 3, शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाची ती आकाराच्या पेटीच्या टीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल। आता इथे कॉमन अक्षर काढायची गरज नाही, तुम्हाला तयारच आहे, त्यामुळे फक्त काय करायचं, एक अक्षर सोडून एक हे विरुद्ध पृष्ठावर असतं, लक्षात ठेवा। एच्या विरुद्ध कोणतं येईल, सी येईल, एच्या विरुद्ध सी, बीच्या विरुद्ध डी, आणि ईच्या विरुद्ध राहिलेलं जे अक्षर आहे एफ हे विरुद्ध येईल। आपल्याला प्रश्न विचारला आहे डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल, तर डीच्या विरुद्ध पृष्ठावर बी हे अक्षर येणार आहे। अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल। पाहूयात पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। TET 2017ला असाच प्रश्न विचारलेला आहे। पहा, शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या
इष्टिका चिती आकाराच्या पेटीच्या एफच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? याच पद्धतीचा प्रश्न पुन्हा रिपीट विचारलेला आहे. पहा, आता एफच्या विरुद्ध विचारले त्यामुळे आपण पटकन उत्तर देऊ शकतो. ई. ई हे अक्षर एफच्या विरुद्ध येईल. जर ए विचारलं तर सी आलं असतं, बी विचारलं असतं तर डी आलं असतं. तर अशा पद्धतीने अगदी सहज व काही सेकंदात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे तुम्ही काढायची आहेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.